हे स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे अजा एकादशी आणि या अजा एकादशी दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे काही खास उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या अख्खं आयुष्य हे सुखमय जाणार आहे. तर जय श्री हरी मित्रांनो, आज आपण एक अत्यंत पवित्र दिवस साजरा करत आहोत, ती म्हणजे अजा एकादशी. आपल्या धर्मशास्त्रात एकादशीचं महत्त्व खूप मोठं आहे. भगवान विष्णू स्वतः या दिवशी उपासकांवर कृपा करत असतात. एकादशीच्या दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान, दान आणि उपाय हे आपल्या आयुष्यात नवं वळण देत असतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक असा खास उपाय घेऊन आलेले आहे. अगदी उपाय साधा सोपा आहे. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अजा एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केले तर तुम्ही सगळ्या पापांपासून मुक्ती मिळवू शकता आणि तुमचं जे आयुष्य आहे ते सुखमय आणि आनंदमय करू शकता. आणि जे मी अजा एकादशी दिवशी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, तो उपाय तुम्हाला घरामध्येच करायचा आहे, कुठे बाहेर जाण्याची गरज देखील नाही आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की एकादशीचं महत्त्व काय आहे. शास्त्र सांगतात की एकादशी व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्ती होत असतो. एकादशी म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस असतो. या दिवशी केवळ शरीराचं उपवास करणं नव्हे तर मनाचंही उपवास करणं आवश्यक आहे. म्हणजे मनाने पवित्र असणं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कोणाविषयी वाईट न बोलणं हे या दिवसाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की एकादशी उपवास व माझं नामस्मरण यावरून श्रेष्ठ दुसरं साधन नाही. या दिवशी केलेले उपाय हे दुपटीने फळ देतात, कारण हा दिवस विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एकादशीचे खास उपाय आहेत ते मी तुम्हाला आता पुढे सांगत आहेत. मित्रांनो, उपाय नंबर 1 म्हणजे तुळशी पूजन. मित्रांनो, या तुळशी पूजनाचं महत्त्व या एकादशीला खूप सारं आहे. तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही या दिवशी करायला तर तुळशीची पूजा नक्की करा. तुळशीला या दिवशी गंगाजलनी, दुधाने, कच्च्या दुधाने तुम्हाला स्नान घालायचं आहे. तुळशीसमोर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. जर तुम्ही 11 किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जर तुम्ही घरात बसून केला तर तुमच्या घरातील सगळे अडथळे दूर होतील आणि भगवंताची कृपाही तुमच्यावरती होणार आहे. मित्रांनो, उपाय नंबर 2 म्हणजे भगवान विष्णूंची विशेष अशी पूजा या दिवशी करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळं वस्त्र, पिवळं फूल, तुळशीपत्र अर्पण करा. त्यांचं शंख, चक्र, गदा, पद्य रूप ध्यानात ठेवा. या दिवशी खास करून श्री हरिविष्णू सहस्त्रनाम किंवा ओम विष्णवे नमः हा मंत्र 108 वेळा तुम्हाला जपल्याने आयुष्यात सुख, शांती आणि लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. मित्रांनो, उपाय नंबर 3 म्हणजे धर्म. दानाचं महत्त्व सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एकादशीच्या दिवशी गरिबांना अन्न, कपडे, धान्य, पाणी आणि गाईला हिरवं गवत या दिवशी जर दान केलं तर 7 जन्माचं आपलं जे काही पाप आहे ते मिटून आपल्याला चांगलं फळ मिळत असतं. आपल्याला चांगला पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो. विशेष करून अनाथ, गरजू, साधू संत किंवा एखाद्या विधवेला जरी तुम्ही मदत केली तर ते विष्णूंपर्यंत थेट तुमची भक्ती पोचत असते आणि तुमची जी काही सेवा केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतं. तर मित्रांनो, उपाय नंबर 4 म्हणजे संध्याकाळच्या वेळेला विष्णूंच्या समोर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. अत्यंत पुण्यदायी हा दिवा तुम्हाला ठरणार आहे आणि त्यामुळे चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे त्या दिव्यामध्ये आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना तुम्हाला मागायची आहे. मंदिरात जाऊन किंवा घरी देवाऱ्यातसुद्धा हा दीपदान तुम्ही करू शकता. तो भगवान विष्णूंना करायचा असतो. शास्त्रात सांगतात की एकादशीला लावलेला दिवा 100 यज्ञा इतकंच तुम्हाला पुण्य देतो. मित्रांनो, त्यामुळे हा एक उपाय करायला विसरायचा नाही. उपाय नंबर 5 आहे तो म्हणजे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची कथा ऐकणं किंवा एखाद्याला ती सांगणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री हरिनामाचं जागरण केल्याने घरात सुख, शांती नांदते. शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने मिळून रामकृष्ण हरी किंवा गोविंद गोपाळ हा नामजप करावा. अत्यंत पवित्र असं वातावरण होतं घरातलं आणि सगळी नकारात्मकता आहे ती निघून जाते. जर सगळ्यांना घरातल्या मिळून जर करता आलं तर नक्की करा. नक्की तुमच्या घराचं कल्याण होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, एकादशी हा फक्त उपवास करण्याचा दिवस नाही तर हा दिवस आपली आत्मशुद्धी, दान, भक्ती आणि ईश्वराशी जोडणारा दिवस आहे. आज मी सांगितलेले उपाय तुळशी पूजन, विष्णूंची पूजा, दानधर्म, दीपदान आणि हरिनाम जप हे तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यातील दरिद्रता नक्की नाहीशी होईल, आरोग्य सुधारेल आणि घरात लक्ष्मीचा वास होईल. तर चला, आजची एकादशी आहे ती म्हणजे अजा एकादशी निमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.
तुमच्या साऱ्यांच्या जीवनातील जे काही दुःख आहे, कष्ट आहे ते लवकरात लवकर निघून जावो हीच माझी विष्णूचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री हरी, जय जय विठुराया.